आज या मंचावर माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, आपले केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले, प्रतापजी जाधव, आपले राज्याचे आरोग्यमंत्री आबिटकर साहेब, सर्वच केंद्रीय आणि राज्यातले अधिकारी वर्ग आणि समोर उपस्थित सर्व मान्यवर, आज एक महत्त्वाचा दिवस आहे. आपल्या मोदी साहेबांचा म्हणजे आपल्या पंतप्रधानांचा वाढदिवस आहे. अतिशय महत्त्वाकांक्षी योजनांचं आज इकडे लोकार्पण झालेलं आहे. आपण त्यांचं भाषण ऐकलंच आहे की महिलांच्या प्रती किती त्यांना आत्मीयता आहे आणि त्याही आपण लाडकी बहीण योजना ज्यांच्या संकल्पनातून तयार झाली ते माननीय शिंदे साहेब या ठिकाणी उपस्थित आहे आणि या लाडक्या बहिणींनी भरभरून आपल्यावर प्रेम केलं, आपल्याला पुन्हा एकदा सत्तेत बसवलं, ते पुढे अजून काम करण्यासाठी. मी एकच माननीय शिंदे साहेबांच्या उपस्थितीत सांगू इच्छिते की महिला या स्वतःच्या आरोग्याबद्दल खूप हेळसांड करतात. साधं घरात अन्न काय शिजवायचं, कोणची भाजी बनवायची तर त्यांना त्याचं स्वातंत्र्य नसतं आणि आपल्या आवडीचा आपण फार कमी वेळा विचार करतो. शिंदे साहेब, एकच मी अनुभव सांगते कारण तो इथे सगळ्यांना उपयुक्त असा आहे. आपल्याला माहिती आहे की मी कॉलेजमध्ये प्रोफेसर होते आणि एनिमिया याच्यावर मी रिसर्च केला UGCच्या मार्फत. आम्ही 100 मुली मी सिलेक्ट केल्या कॉलेजमधल्या, कारण पाहिलं की सकाळी उठून त्यांना कॉलेजमध्ये आलं की चक्कर यायची आणि त्यांची रक्त तपासणी केली तर सगळ्या 100च्या 100 मुली ॲनिमिक होत्या. त्यांचं हिमोग्लोबिन 11, 10, 9 असं होतं आणि त्यामुळे त्यांना अभ्यास करता येत नव्हता, केस गळती, पाय दुखायचे, तासनतास लेक्चर ऐकणं, प्रॅक्टिकल्स हे जमत नव्हतं. म्हणून UGCनी मला 1 लाख रुपये फंड दिला त्यावेळी आणि त्यातनं एक प्रयोग मी केला आणि तो सक्सेसफुल झाला की त्यांना त्या 100 मुलींना मी 2 गटात सेपरेट केलं. एका गटातल्या मुलींना रोज 4 खजूर, लिंबू सरबत किंवा कुठलंही व्हिटॅमिन C सोर्स आणि प्रोटीन सोर्स 150 ग्रॅम वाफवलेलं कुठलंही कडधान्य, हे त्यांना 3च गोष्टी सातत्याने वेगवेगळं चव आलटून पालटून त्यांना दिलं आणि हे 6 महिने केलं. तर 3 महिन्यानंतर मधली टेस्ट केली तर या सगळ्या मुलींचं हिमोग्लोबिन वाढलेलं होतं आणि हे स्टॅटिस्टिकली प्रूव्ह केलं. मला असं वाटतं केवळ आपल्या अन्नातून देखील, केंद्रीय आरोग्यमंत्री आयुष मंत्री इथे आहेत, मला असं वाटतं ह्या प्रयोग मी अनेक ठिकाणी सांगितला, अनेक कॉलेजेसमध्ये त्याचं इम्प्लिमेंटेशन पण झालं आणि मला वाटतं हा सगळ्यात सोपा उपाय आहे जो घरगुती आहे. म्हणजे अनेक महिलांना त्याच्यामध्ये आयर्नच्या टॅबलेट्सनी हायपर पिगमेंटेशन होतं, कॉन्स्टिपेशन होतं. तर मला असं वाटतं केवळ या 3-4 वस्तू जर का नियमितपणे महिलांनी खाल्ल्या तर ज्या 50% आपल्या देशामध्ये अजूनही महिला ॲनिमिक आहे त्याच्यावर मात करता येईल असं मला वाटतं. हा अनुभव छोटासा मला तुम्हाला शेअर करावा वाटला आणि म्हणूनच माननीय उपमुख्यमंत्र्यांच्या परवानगीने मी हा शेअर करत आहे. मला अधिक काही बोलायचं नाही, आपल्याला सगळ्यांचं मार्गदर्शन ऐकायचं आहे. मला या ठिकाणी बोलवून 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आभारी आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.